ऊन जास्त तापू लागलं की असं होतं. घामाची धार लागून मन तहानलेलं होतं. बर्फाशिवाय मग काहीच लागत नाही. चहा कॉफीपेक्षा लिंबू सरबतही बरं वाटतं. गरम गरम वरण भात नकोसा वाटतो. दही भात 2 टाईम हल्ली पुरत असतो. लाही लाही होऊन देह दुपारी गारवा मागतो. डोक्यावर 3 पात्यांचा पंखा गरगरत राहतो. झाडं सुकून जातात आणि पाचोळा गोळा होतो. करपलेला देह पुन्हा आगीत होरपळत जातो. हा उन्हाळा आतल्या आत धगधगत राहतो. रात्री केव्हा तरी गारवा हळूच स्पर्शून जातो. गारवा हळूच स्पर्शून जातो. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्हालाही उन्हाळ्याचा असाच अनुभव येत असेल. जिथे तिथे गेल्यानंतर पहिले हेच वाक्य ऐकायला मिळतं की किती ऊन पडलंय, किती गरम होतंय, किती उन्हाळा पडलाय. आत्ताच एवढं गरम होतंय तर पुढे एप्रिल मे सुट्ट्यांमध्ये काय होणार आहे? तुम्हालाही असंच ऐकायला येतं ना? तर खरंच परिस्थिती तशीच आहे. पण आता जशी परिस्थिती आहे आपण त्या परिस्थितीला बदलू नाही शकत. पण त्या परिस्थितीनुसार आपण आपल्या रुटीनमध्ये, आपल्या आहारामध्ये तसे आपण चेंजेस करू शकतो. तर जे आपण थंडीमध्ये खात होतो ना, तर त्या सगळ्या गोष्टी आपण आता म्हणजे उन्हाच्या या रहाटामध्ये नाही खाऊ शकत. तर म्हणून आपल्या शरीराला आतून थंड ठेवतील म्हणजे आईस्क्रीम, बर्फ या गोष्टी नाही. तर ज्या आपल्या अन्नामध्ये ज्यांचा समावेश होतो आणि ज्या अगदी आतून म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त ज्याच्यामध्ये समावेश असतो, तर अशा भाज्या, असे सलाड, अशी फळं ह्यांचा जास्तीत जास्त वापर आता आपल्याला करायचा आहे. थंडीमध्ये बघा आपण आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी गरम पदार्थ खात होतो. तर आता गरमीमध्ये आपल्याला अगदी उलट करायचं आहे. ते म्हणजे की आता आपलं शरीर जेवढं आपल्याला हायड्रेट ठेवायचंय, जेवढं म्हणजे थंड ठेवायचंय ना, तेवढं ते ठेवण्यासाठी आपल्याला त्या पदार्थांचा समावेश करायचा आहे. तर आपण पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे सलाडचा आपण वापर करू शकतो. तर आता बघा प्रत्येकालाच म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आता रक्ताच्या कमीची खूप म्हणजे सगळ्यांना सांगितलं जातं. तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट जे आहे ना ते म्हणजे बीटरूट. तर बीटरूटचे अशा प्रकारे तुम्ही सलाड बनवू शकता. बीटरूट तुम्ही चपातीच्या पिठामध्ये मिक्स करू शकता, सँडविच बनवू शकता. बरेच सारे ऑप्शन्स आहेत आणि मुलं बीटरूट असंच डायरेक्ट म्हणजे कापून सलाड म्हणजे खायला मागत नाहीत. तर म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही किसून बीटरूटचं सलाड बनवलंत ना, तर अगदी मस्त लागतं, टेस्टी लागतं. मी तुम्हाला पुढेही अजून त्याची प्रोसिजर आहे, तर ती पण मी तुम्हाला सांगते. तर त्याआधी ही गोष्ट ती म्हणजे का हा पांढरा कांदा. तर ह्या कांद्यामध्ये पण आहे ना वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे एक हा कांदा असतो ते जो अगदी तिखट लागतो. पण हा जो पांढरा कांदा मी आणलाय तो चवीला अगदी तिखट नाहीये. छान आपण जेवताना तो कांदा आपल्या जेवणात जर घेतला तर याच्याने जी उष्णता असते शरीरातली तर ती कमी व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे की दही, ताक यांचा आपल्या जेवणात जास्तीत जास्त समावेश करायचा आहे. तर दही बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही जर घरच्या घरी असं दही बनवलंत ना, तर क्वांटिटीमध्ये सुद्धा आपल्याला ते जास्त मिळतं आणि चवीला पण खूप छान लागतं. हे दही असंच जरी खाल्लं तरी खूप मस्त लागतं. तुम्ही बघितलंत कसं एकदम आईस्क्रीम सारखं दही जमलं होतं छान. तर हे असं दही कसं बनवायचं याची मी प्रोसिजर आधी सुद्धा शेअर केली आहे. पुन्हा हवं असेल तर पुन्हा एकदा दाखवेन. तर मी आता ताक बनवते, मस्त छास बनवते. तर कधीतरी दही खायचं नुसतं, कधीतरी छान ताक प्यायचं. तर असं वेगवेगळं रुटीन आपलं काही ना काही चेंज करत राहायचं. त्यानंतर तुम्ही नारळ पाण्याचा जास्तीत जास्त आता समावेश करा. तर या छासमध्ये बघा मी कोथिंबीर टाकले, थोडेसे पुदिन्याचे पानं टाकले, 1-2 काळी मिरी टाकणार आहे. त्यानंतर तुम्ही याच्यात मिरची सुद्धा टाकू शकता. पण मला म्हणजे प्लेनच आवडतं छास. खूप जास्त अगदी त्याला असं स्पायसी बनवून मला ताक आवडत नाही. त्यामुळे यामध्ये मी थोडंसं सेंधव मीठ टाकलं आता आणि बस यामध्ये पाणी ऍड करायचंय. जेवढं तुम्ही दही घेतलंय ना त्याच्या दुप्पट याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. बस तर एवढंच टाकून मस्त मिक्सरला असं छान ग्राइंड केलं किंवा तुम्ही रवीने अगदी घुसळलं तरी ताक छान होतं. पण आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय तर त्याच्यामुळे तो छान मिळून आला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे. तर म्हणून आपल्याला ते मिक्सरला फिरवायचंय.
जे आहार तज्ज्ञ असतात ना, ते पण आपल्याला नेहमी सांगतात की जेवणामध्ये किंवा जेवल्यानंतर आपल्या ताकाचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे, की जे आपलं म्हणजे जेवण जे आहे ते अति उत्तम प्रकारे डायजेस्ट करायला खूप मदत करतं. आणि उन्हाळ्यात ना आपल्याला खूप तहान लागत असते सारखी, तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी जर तुम्ही ताक घेतलं जेवतानाच, तर तुमची ती तहान त्याच्याने भागवली जाते आणि म्हणतात ना की 2 in 1 त्याचा आपल्याला इफेक्ट मिळतो. तर दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जास्तीत जास्त पालेभाज्यांचा आपण समावेश करायचा आहे. तर आज मी लाल माठाची भाजी बनवणार आहे. आमच्या घरी लहानपणापासून आहे ना आई भरपूर लाल माठाची भाजी खूप सारखी घेऊन यायची आणि ज्यांना ज्यांना म्हणजे हिमोग्लोबिनचा त्रास आहे, हिमोग्लोबिनची कमी असते शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा लेडीजला अनिमियाला पण सामोरं जावं लागतं, ज्यामुळे बरेच इतर साइड इफेक्ट्स त्याचे आपल्याला जाणवत असतात. तर त्याच्यासाठी ना अशी पालेभाजी नेहमी आहारामध्ये असली पाहिजे. तर लाल माठाची भाजी खूप छान लागते आणि बघा धुतल्यानंतर किती त्यामध्ये माती येते, तर म्हणून 2 ते 3 वेळा अशा प्रकारे भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते. तर कधी मेथी, कधी लाल माठ, कधी चवळीची भाजी, मुळ्याची भाजी, अशा वेगवेगळ्या पालेभाज्या, शेपू आहे, तर अशा पालेभाज्यांचा समावेश आपण जेवणामध्ये करायचा आहे. तर जे मी आता कोशिंबिरीसाठी बारीक करून ठेवलंय, यामध्ये मी काकडी घेतली आहे आणि बीट, बस 2च गोष्टी घेतल्या आहेत. यामध्ये मस्त आपलं आईस्क्रीम सारखं दही घालायचंय आणि थोडंसं सेंधव मीठ घालायचं, बस. अगदी प्लेन सिंपल आपण तेवढंच चविष्ट अशी ही आपली कोशिंबीर लागते. त्यामध्ये तुम्हाला आणखीन थोडंसं असं ट्विस्ट द्यायचं असेल ना, तर छान तुम्ही थोडंसं तेलामध्ये ना मोहरी घाला आणि मिरची बारीक करून घाला आणि त्याच्या ह्याच्यावरती तडका द्या. आणखीन टेस्टी लागतं. पण मी जसं तुम्हाला म्हटलं की मला ना सिंपलच गोष्टी आवडतात. म्हणजे जितक्या तुम्ही त्या रॉ खाल ना, तर तितक्या त्या जास्त इफेक्टिव्ह असतात. खूप जास्त गोष्टी मिक्स केल्यानंतर त्याची जी मूळ चव असते ना, ती कधी-कधी निघून जाते. तर असं जर तुम्ही कोशिंबीर बनवून ठेवलीत, तर ही कोशिंबीर तुम्ही संध्याकाळी सुद्धा खाऊ शकता. तर मी जेव्हा प्रेग्नंट होते ना, तेव्हा आई मला अशी कोशिंबीर रोज बनवून द्यायची. त्याच्यामध्ये ती कधी गाजर मिक्स करायची, कधी काकडी मिक्स करायची, कधी कांदा मिक्स करायची आणि त्यामुळे काय झालं होतं ना, निष्ठाचा जेव्हा जन्म झाला होता ना, तिची स्किन इतकी छान होती, म्हणजे अगदी मोठ्या माणसांसारखी. अजिबात तिच्या स्किनवरती कुठेही जे लव म्हटले जातात ना, छोटे-छोटे केस असतात, तसे अजिबात नव्हते. तिला कधीही बेसन पिठाचा मी वापर केला नाही. तर बघा ह्या छोट्या-छोट्या पण मोठ्या काम करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या आहारातून आपल्याला रोजच्या रोज मिळत असतात. तर हे ओलं खोबरं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सध्या आता आपण सुक्या खोबऱ्याचा वापर कमी करायचा आणि ओल्या खोबऱ्याचा जास्तीत जास्त वापर करायचा. खोबऱ्यामधून नॅचरली आपल्याला कॅल्शियम मिळत असतं आणि आपलं शरीर आतल्या आत थंड ठेवायचं काम खोबरं करत असतं. तर आता ज्या मी वाटणाच्या भाज्या सुद्धा बनवते ना, तर त्याच्यामध्ये पण मी सुकं खोबरं अजिबात वापरत नाही. मी ओल्या खोबऱ्याचाच जास्तीत जास्त वापर करते. जास्तीचं ओलं खोबरं आपण खाऊन ठेवलं, थोडंसं तुम्ही भाजून जरी ठेवलत ना फ्रिजमध्ये, तरी ते अगदी आठवडाभर सुद्धा तुम्हाला प्रत्येक भाज्यांमध्ये घालता येतं. तर माझी उन्हाळ्याची आणखीन एक तयारी म्हणजे मोठं काम होतं हे माझं. तर ते म्हणजे की इथे ना ही जी तुम्हाला स्लायडिंग दिसते, ही बाहेरच्या हॉलची स्लायडिंग आहे, बाहेरच्या हॉलच्या गॅलरीची स्लायडिंग. तर इथे काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे, इथे कबूतर म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मला पक्ष्यांचा असा काहीच त्रास नाही, पण कबूतर खूप त्रास देतात आणि खूप घाणही करतात. तर या झाडामध्ये ना त्यांनी अंडी द्यायला सुरुवात केली होती आणि मला स्वतःलाच खूप चांगलं वाटत नाही की म्हणजे त्यांची अंडी उचला, मग ती कुठेतरी नेऊन ठेवा. म्हणजे कोणाचंही असलं पण तरी शेवटी त्यात पिल्लू असतं. तर त्याच्यामुळे म्हटलं ते पाप आपल्या माथी नको. तर म्हणून मी शेवटी म्हटलं की इथे मी जाळीच लावून टाकेन. कारण एक साईडला जो इथे बॉक्स पण बनवलाय ना, तर त्याच्यावरती सुद्धा पूर्ण त्यांनी घाण करून ठेवली होती आणि एकदा जर पिल्लं झाले ना, तर त्यांना काढणं आणि खूप खूप डिफिकल्ट होऊन जातं ते काम. खूप वास सुद्धा येतो. तर बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून मी आज इथे जाळी लावणार आहे. तर ही मी Amazonवरून मागवली जाळी. 10 बाय 12 फुटाची ही जाळी आहे. मी ते माप घेतलं होतं आणि त्याच्यानुसार मागवले आणि त्याच्यासोबत बघा हे असे हे हुक्स येतात म्हणजे क्लिप्स येतात, ते प्लास्टिकचे क्लिप्स आहेत त्याला टाय करण्यासाठी
आणि दुसरे म्हणजे की असे एक नॉर्मल जे आपले स्क्रू असतात ना तसे स्क्रू सुद्धा येतात. तर मला इथे स्क्रूची गरज नव्हती, फक्त क्लिप्सच ते लागणार होते. तर जाळी 1-2 दिवसापासून आली होती, पण लावायचा काही मुहूर्त येत नव्हता. ही ना नायलॉनची जाळी आहे आणि याच्यामध्ये 2-3 कलरचे सुद्धा ऑप्शन्स आहेत आणि कलरपेक्षा याच्यामध्ये साईज सुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. तर खूप छान आहे जाळी. तुम्हाला जर हवी असेल तर नक्की तुम्ही मागवा. तर हे एकट्याचं दुकट्याचं काही काम नाहीये, तर म्हणून मी निष्ठाला मदतीला घेतलं आणि जाळी बघा लावते, पण इथे वाकून आहे ना खूप त्रास होतो, कारण मला ऑलरेडी पाठीचा खूप त्रास आहे. तर त्याच्यामुळे वाकून इथे जमतच नव्हतं लावायला. तर मग मी खाली उतरली आणि निष्ठाला म्हटलं, तू चढ आणि तू लाव, मी तुला बरोबर सांगते की कसं लावायचंय. तर हे लावायला अगदी इझी आहे. फक्त जाळी लावताना ना थोडंसं खेचून ताणून लावली ना तर अगदी व्यवस्थित परफेक्ट बसते. फक्त ह्यात एक गोष्ट आम्हाला झाली प्रॉब्लेम, ते म्हणजे की त्यांनी जे टायला हुक म्हणजे जे प्लास्टिकचे जे दिले होते ना, तर ते खूपच कमी होते आणि कारण जाळी लावताना ते अगदी 1-1 इंचाच्या किंवा 2-2 इंचाच्या गॅपला जर ते लावले तरच जाळी घट्ट बसते. नाहीतर मग खूप लूज जाळी बसते. तर म्हणून ते आपल्याला एक्स्ट्रा घ्यावे लागतात. ते तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये सुद्धा अगदी इझिली मिळून जाते. तर बघा अशा प्रकारे मी इथे ही जाळी लावून घेते. आणि हे मला इथे बेस्ट का पडणार आहे, कारण ही जी माझी खिडकी आहे तर इथे झाडं वगैरे काहीच नाही आहेत आणि त्याच्यामुळे इथे ना ऊन पण छान येतं. तर इथे आता जे पण मला उन्हाळ्याचं काही वाळवण वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मला खूप हेल्पफुल पडेल. कारण कबूतर वगैरे ना काही वाळवण टाकलं ना तर खूप वाट लावतात इथे. मग त्यापेक्षा अशी जाळी म्हणून मी इथे लावून घेतली, कारण बाकी सगळ्या रूममध्ये तर कुठेच जाळी लावत नाहीये मी. सगळीकडे ओपन आहे. फक्त ही जी खिडकी आहे बाहेरची, इथे मी जाळी लावून घेते. तर हे मोठं काम माझं होणार आहे, कारण बरंच आता काय-काय उन्हाळ्याचं जे बनवणार, तर इथे छानपैकी म्हणजे बिनधास्त असं वाळवट टाकता येईल. तर ऑनलाईनमधून मला पहिले वाटलं होतं, की खरंच कशी येईल जाळी किंवा कशी नाही. पण खूप छान आहे. क्वालिटी खरंच खूप छान आहे. म्हणजे पक्षी तोडू शकत नाहीत अजिबात आणि तुम्ही बघत असाल खाली पण केवढी जाळी बाकी होती. कारण आपल्याला खेचून ती लावायची असते. तर बरीच जाळी उरली माझी. म्हणजे मी ही 10x12 ची मागवली होती. पण भरपूर जाळी माझी खाली बॅलन्स राहिली. तर बघू आता ते एक्स्ट्रा हुक आल्यानंतर जेव्हा मी अरेंज करेन, तर तेव्हा बघू परत ती कशी ॲडजस्ट करायची. सध्या तर मी तिला असंच खाली टेम्पररी म्हणजे एक्स्ट्रा असं घुसवून ठेवलंय. पण बघू पुढे ती कशी मॅनेज करता येईल. तर हे बघा एवढी जागा आहे, तर इथे मला बरंच काही ना काही जे वाळवायच्या गोष्टी आहेत, त्या मला इथे वाळवता येतात. तर म्हणून माझं मोठं काम झालेलं आहे. तर आता मी पाण्याचा माठ आज धुते. मागच्या वेळी जेव्हा मी माठ धुताना दाखवलं होतं, तेव्हा बऱ्याच ताई म्हटल्या होत्या, की "ताई साबणाचा वापर करायचा नाही." तर म्हणून आज म्हटलं, की चला आज एका ताईंनी सांगितलं होतं, की मिठाचा वापर कर त्याच्यापेक्षा. तर मी आज मिठाने घासून बघणार आहे. कारण तुम्ही बघा मटक्याला ना साईडला पूर्ण राख जमा होतोच आणि पाण्याचा वास सुद्धा येतो. म्हणजे 2-3 दिवसांपेक्षा जास्त पाणी राहिलं ना, तर पाण्याचा वास सुद्धा येतो. तर म्हणून म्हटलं की मिठाने आज घासून बघूया. तर माझं मडकं आहे ना झिरपत होतं सारखं. तर आम्ही गेलो होतो पुन्हा तिथे जिथून मडकं आणलं होतं तिथून. तर तो म्हणाला की लिकेज कुठे नाहीये. मटकं नॉर्मली झिरपतंच. म्हणजे जेवढं मटकं झिरपतं ना तेवढं तुमचं पाणी आतमध्ये जास्त थंड होतं. तर कदाचित तसंच होत असेल म्हणून ते थोडंसं झिरपत असेल. पण ही ट्रिक ना खूप मस्त काम केली. तुम्ही खरंच थँक यू त्या ताईंना, की ज्यांनी मला सांगितलं, की आतमध्ये सुद्धा पाण्याचा आणि मडक्याचा अजिबात वास येत नाही आणि जिथे पण असा राख थोडासा जमा झालेला दिसतो ना, तो पण अगदी मस्त क्लीन होतो. तर आता उन्हाळ्यात आहे ना, तुम्ही नक्की मटक्यातलंच पाणी प्या. फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ नका. आपल्या हेल्थसाठी खरंच ते खूप म्हणजे वाईट आहे. जे मटक्याचं पाणी आहे ना, त्याने तुमची तहानही भागली जाते आणि तुमच्या हेल्थसाठी सुद्धा ते खूप छान आहे. तर असं मी सगळं मटकं पूर्ण मस्त छान मीठ लावून घासून घेतलं आणि मस्त स्वच्छ केलं. आता तुम्हाला इथे जी बाजूला बॉटल दिसते, मला माहिती की तुम्ही मला या बॉटलबद्दल नक्की विचाराल. तर जेव्हा आता हे मटक्याच्या बाबतीत विचारायला गेलो होतो आणि मी 1-2 झाडं सुद्धा घेतली आहेत, ती पण मी तुमच्यासोबत उद्या परवामध्ये शेअर करेन.
तर तेव्हा मला इथे ही बॉटल दिसली, तर ही मातीचीच बॉटल आहे, जसं मडकं असतं ना तशीच बॉटल त्यांनी बनवली आहे आणि खरंच खूप मस्त कन्सेप्ट आहे. या पाणी याच्यामध्ये अगदी मडक्यासारखंच थंड होतं, छान माठासारखं, आणि मी भरून ठेवते. तर हे आपण बेडरूममध्ये ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला लक्षात येत नाही पाणी प्यायचं, तर समोर बॉटल असेल तर आपण मस्त तिथल्या तिथे पाणी पिऊ शकतो. तर अशा माझ्या उन्हाळ्याच्या काय काय गोष्टी चालू आहेत. उन्हाळ्याचा आहार, उन्हाळ्याची काळजी कशी घ्यायची, तर हे मी आज तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.